गरम तव्यावरती एकदा शॅम्पू टाकून बघा, अवघड किचकट कामे होतील चुटकीसरशी। त्यासोबतच काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील आज आपण बघणार आहोत। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आपली पहिली टिप आहे सिंक साठी। बऱ्याच वेळा अशा प्रकारे सिंक ब्लॉक होतं, पाणी जात नाही, यामधून खूप जास्त घाण वास येतो। कितीही स्वच्छता ठेवली, काहीही केलं तरी कधी ना कधी हा प्रॉब्लेम सर्वांसोबतच येतो। पण अशा वेळेस प्लंबरला बोलवायची अजिबात गरज नाही, घरच्या घरी तुम्ही याला ठीक करू शकता। अगदी यामध्ये तुम्हाला कधी सिंक ब्लॉक होणार नाही अशी देखील मी ट्रिक दाखवणार आहे। त्यासोबतच बघा काय होतं, असं सिंक ब्लॉक झालं की अगोदर आपण त्यामधील जाळीमधील कचरा काढायचा आणि त्यानंतर आपल्याकडे असणारी अशी प्लास्टिकची एखादी बॉटल घ्यायची, छोटी मोठी कोणती तुम्ही घेऊ शकता। त्याचा असा वरचा भाग काढून टाकायचा आणि हा खालचा भाग आपल्याला वापरायचा आहे। आता सिंक ब्लॉक झालं ना, सर्वच कामं राहून जातात, कारण की भांडे घासायचे इतर कामं असतात, किचनमध्ये खूप जास्त असा वास येतो त्यामुळे याला ठीक करणं खूप गरजेचं आहे। आता सिंक कधी ब्लॉक होऊ किंवा नाही होऊ, मध्ये मध्ये तुम्ही जर असं या प्लास्टिकच्या बॉटलने याला व्हॅक्यूम तयार करून थोडंसं यामध्ये दाबलं की अगदी हे पूर्ण ब्लॉकेज निघून जातं आणि बघू शकता। आणि कधी ब्लॉक झालंच तर अशा प्रकारे सहज तुम्ही प्लंबरला न बोलवता प्लास्टिकच्या बॉटलच्या मदतीने याला ठीक करू शकता। पाहिलं किती व्यवस्थित हे आपण पाणी काढलेलं आहे, काही पाईप उघडायची गरज पडली नाही, काहीच नाही। वाटलंच तर अजून थोडं पाणी टाकून याला एकदा परत बॉटलच्या मदतीने थोडंसं दाबून घ्या, म्हणजे कसं प्रेशरने जे पण अडकलं असेल ते निघून जातं। आणि कधी ब्लॉक नाही जरी झालं तरी अधूनमधून असं केलं ना, पूर्ण पाईपमधील घाण निघून जाते आणि कधीच आपल्याला ही अशी अडचण येत नाही। आणि ही ट्रिक जास्तीत जास्त सर्व मित्रपरिवारासोबत शेअर करा, कारण की कधी ना कधी सर्वांच्याच किचनमध्ये हा प्रॉब्लेम येतो आणि सहजरित्या आपण अशा प्रकारे त्याला सोडवू देखील शकतो। एक खूपच सोपी अशी एक साडीची घडी मी तुम्हाला दाखवणार आहे, जेणेकरून कपाटामध्ये कितीही साड्या असू द्या अगदी व्यवस्थित खूप जास्त कपडे बसतील आणि अजिबात तुम्हाला परत ब्लाऊज पेटीकोट असं काही शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही। तर साडीची अशी व्यवस्थित अगोदर घडी घालायची, त्यानंतर बघा ब्लाऊज असो पेटीकोट असो अशा प्रकारे त्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर या भागाला या साडीच्याच पदरामध्ये टाकायचं, म्हणजे यामध्ये ही व्यवस्थित अशी फोल्ड होते। यापेक्षा छोटी फोल्ड करायची असेल तरी तुम्ही करू शकता, मोठी करायची असेल तरी करू शकता। आणि बघा किती सुंदर साधी सोपी एक साडीची घडी घातलेली आहे, जेणेकरून भरपूर कपाटामध्ये कपडे बसतील आणि ऑर्गनाइज होईल। यानंतरची आपली जी टिप आहे ती आहे, बऱ्याच वेळा आपल्याकडे असा हँड वॉश किंवा अशी क्रीम असते, वेगळं अजून काही लोशन काही असू शकतं, ते आपण कुठे प्रवासात घेऊन जायचं म्हणलं की हा पंप दबल्या गेल्यामुळे अगदी यामधील ठेवलेले सर्व सामान खराब होतं। यामधील क्रीम हँड वॉश ते देखील पूर्णपणे वेस्ट होतं। तर या पंपला ना लॉक करण्यासाठी बघा काय करायचं, आपल्याकडे असणारं एखादं रबर म्हणा किंवा एखादा जुना कपडा तो घ्यायचा आणि यावरती अशा प्रकारे बांधायचं किंवा लावायचं, म्हणजे कसं हे पूर्ण असं लॉक होतं आणि कितीही हे असं प्रेस केलं तरी अजिबात यामधून क्रीम काहीच असं बाहेर निघत नाही आणि व्यवस्थित आपण याला कुठेही घेऊन जाऊ शकतो। असं छोटी बॉटल काही शोधण्याची गरज पडत नाही। यानंतरची टिप आहे, घरामध्ये जर लहान मुलं असतील तर बघा बऱ्याच वेळा ते स्वतःला कोंडून घेतात, म्हणजे चुकून त्यांच्याकडनं लॉक होतं आणि रूममध्ये ते अडकतात। अशा वेळेस खूप आपली धावपळ होते आणि काय करावं सुचत नाही, मुलांनाही ते उघडायला अवघड जातं। अशी वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी एक छोटीशी ट्रिक इथे मी तुम्हाला दाखवत आहे। घरामध्ये लहान मुलं असतील तर नक्की हे करून ठेवा। आता बघा अशा प्रकारे हे लॉक होतं आणि कधी चुकून बाथरूम म्हणा किंवा अशी बेडरूम कोणत्याही रूममध्ये ते लॉक झाले की खूप अवघड होतं काढायला। त्यासाठी काय करायचं, इथे घ्यायचा कापूस किंवा अशा प्रकारे कागद किंवा एखादा कपडा देखील तुकडा थोडासा घेऊ शकता तुम्ही आणि तो आपल्याला टाकायचा आहे या ठिकाणी। खूप मोठा हा स्पेस असतो तर त्यामध्ये ना अर्ध्या जाईपर्यंत का होईना हा कागद म्हणा कपडा म्हणा असा व्यवस्थित आपल्याला टाकायचा आहे, म्हणजे कसं मुलांना दिसूनही येणार नाही, याकडे ते लक्षही देणार नाहीत आणि कधी चुकून त्यांनी दरवाजा लावला तर तो लॉक होणार नाही। तर बघा आता हा कागद मी टाकलेला आहे, दरवाजा अजिबात लॉक होत नाही। नक्की एकदा करून बघा, प्रायव्हसीसाठी दरवाजा बंद तर होतो पण लॉक होत नाही, म्हणजे मुलं अजिबात अडकण्याची भीती राहणार नाही। ट्रिक आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओज आपण घेऊन येत राहतो। बघू शकता कधीच हे आता लॉक होणार नाही। जेव्हा तुम्हाला स्वतःला कधी लॉक करायचं आहे तर कागद काढून तुम्ही करू शकता, फक्त लहान मुलांच्या सेफ्टीसाठी याचा तुम्हाला सहजरित्या वापर करता येईल। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे, प्रवासामध्ये किंवा घरी कुठेही बाहेर तुम्हाला मोबाईल चार्जिंगला लावायचं म्हणलं की स्विच बोर्डच्या बाजूला एखादा खिळा किंवा मोबाईल ठेवायला जागा आपण शोधतो, पण ती जागा नसेल
तर अशा वेळेस काय करायचं, मोबाईल कुठे ठेवायचा हा आपल्याला प्रश्न पडतो। तर यासाठी बघा काय करायचं, जास्त करून तर बघा घरामध्ये तर आपण इकडे तिकडे शोधतो ठेवतो, पण कुठे स्टेशनवर गेलो, कुठे दवाखान्यात, कुठेही आपण जसं आहोत बाहेर आणि काही ठेवायला अडचण आहे किंवा घरीही तुम्हाला जर ह्या ट्रिकचा वापर करायचा असेल करू शकता। फक्त असणारी एखादी कॅरी बॅग आपल्याकडे जी असते प्लास्टिकची, कपड्याची जी पण असेल ती घ्यायची आणि मोबाईलचं कव्हर काढायचं। मोबाईलला आपण कव्हर नक्कीच घालतो, तर ते कव्हर काढायचं आणि मोबाईल जो आहे ना अशा प्रकारे आपण कॅरी बॅग वरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपलं कव्हर लावायचं। आणि इथे एक लक्षात ठेवायचं, चार्जिंगचा जो पॉइंट आहे ना त्या ठिकाणी कॅरी बॅग येता कामा नये। आणि अशा प्रकारे बघा मी ही कॅरी बॅग या फोनला घातलेली आहे। आता कव्हर मध्ये ही व्यवस्थित फिट बसते, कारण की कसं पातळ कॅरी बॅग असते त्यामुळे व्यवस्थित हे बसतं, असं कव्हर बसायला अडचण होत नाही आणि हे किती हलवलं काही केलं तरी अजिबात निघत नाही, मजबूत हे व्यवस्थित बसतं। त्यानंतर आता बघायचा वापर कसा आपण करू शकतो। इथे मी तुम्हाला दाखवलेला आहे, जसं कॅरी बॅग आहे ना थोडी मागे ठेवा, म्हणजे कसं आपल्याला चार्जिंगसाठी वापरायचं आहे तर ते आपण सहज वापरू शकतो। आता मागच्या टिपमध्ये बघा मी तुम्हाला ना या छोट्याशा पेनाच्या झाकणाचा वापर करून दाखवला होता आणि मी अजूनही तो वापरत आहे। पेनाचं झाकण अजूनही तसंच आहे, मजबूतरित्या बसलेलं। या ट्रिक खूप महत्त्वाच्या असतात, अगदी तुम्ही याला सहज जीवनामध्ये अंमलात आणू शकता, जेणेकरून खूप वेळ वाचतो, पैसे वाचतात, बऱ्याच वेळा अवघड किचकट कामे सोपी होतात। तर आता बघा मोबाईलचं जे आपण चार्जर आहे ना तर ते अशा प्रकारे कॅरी बॅगमध्ये अडकवायचं आणि पूर्ण बोर्डला आपलं चार्जर लावलं की बघा किती सहजरित्या आपण मोबाईलला इथे अडकून चार्जिंग करत आहोत। अजिबात कुठे ठेवायची गरज पडत नाही, शोधाशोध करायची गरज पडत नाही आणि सहज आपण मोबाईलसाठी एक होल्डर म्हणू शकता तयार केले टेम्पररी। घर बसल्या सुविधा असतात त्यामुळे एवढं काही वाटत नाही, पण कुठे गेलं की अशी अडचण येते त्यावेळेस ही ट्रिक तुम्हाला नक्की कामी येईल आणि आवडली असेल तर नक्की मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे, तर बघा मी गॅस ऑन करून तवा ठेवलेला आहे गॅसवरती आणि गरम तवा झाला की त्यामध्ये मी टाकलेला आहे शॅम्पू। रेग्युलर तुम्ही कोणताही घरी शॅम्पू वापरत असाल तो इथे टाकू शकता। साधारण 1-1.5 चमचा शॅम्पू टाकला, त्यामध्ये 1 मोठा चमचा मी मीठ टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचा आहे। लिंबाचा रस मी अर्धा इथे पूर्ण लिंबाचा रस टाकलेला आहे आणि त्यानंतर अगदी अर्धा कप पाणी टाकून याला चांगला असा आपल्याला मिक्स करायचा आहे। थोडंसं अजून मी पाणी घेतलं, पाणी गरम होऊ द्यायचं। गॅस मी फुल केलेला आहे आता आणि आपण जे लिंबाची साल होती ना ठेवलेली, म्हणजे लिंबाचा रस वापरला, साल होती ना ती अशी चमच्यामध्ये पकडून गरम तव्यावरती हे पाणी असं लावून घ्यायचं, याला फिरवल्यासारखं करायचं। थोड्या वेळच अगदी एखादा मिनिट म्हणू शकता, जेणेकरून पाणी थोडंसं कमी होतं, तवा चांगला गरम होतो आणि यामधील पूर्ण हे लिक्विड सोल्युशन आपल्या गरम तव्याला असं व्यवस्थित एक लेयर इथे तयार होते, व्यवस्थित ते लागतं। आता बघा थोड्या वेळानंतर तवा गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसेस करायची आहे। एखादी घासणी घ्यायची किंवा साधी स्पॉन्जची छोटी घासणी जरी घेतली तरी चालतं आणि हळूवारपणे फक्त यावरती असं फिरवायचं, म्हणजे यामध्ये असलेला चिकटपणा, काळसरपणा पूर्णपणे निघून जातो आणि तवा खूप छान चमकायला लागतो। एकदा ट्राय करून बघा, खूप वेळ आणि मेहनत वाचेल। फक्त तवा त्यानंतर स्वच्छ असा आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि बघू शकता तवा किती छान चमकत आहे। आणि हो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।